व्यासपीठावर असलेले आणि समोर असलेले सर्व मान्यवर, तसेच समोर असलेले मित्र आणि मैत्रिणींनो, त्या कारणासाठी आपण जमलेलो आहोत ती कारणं काही फार सुखद नाही आहेत. ती अतिशय दुःख देणारी आहेत, राग आणणारी आहेत. पण त्याचबरोबर मला असं वाटतं की ज्या वेळेला आपण इकडे सर्व जमतोय आणि मी बघते कोण कोण सगळे आपली मित्रमंडळी आलेली आहेत, या सर्वांना जे आता रमेशने जिथे संपवलं की याचं करायचं काय नेमकं, आणि मला माझ्या डोळ्यामध्ये मी न पडणं आणि आरशामध्ये मला 100 वर्षानंतर बघता येणं की माझा भारत जो होता त्यावेळेला मी माझ्या भारतासाठी काय केलं, ही जर मला हिंमत पाहिजे असेल तर आज मला वाटतं आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. ते इथे समोर बसलेले सर्वजण आपण ते करत असतो. ज्या वेळेला बाबरी मशीद तोडली त्यावेळेला मला असं वाटतं की ज्या काही अशा फार मोठ्या घटना असतात, सिखांचा नरसंहार 84 सालचा, बाबरी मशीद तोडणं, या ज्या काही होत्या ना लँडमार्क ज्याला आपण म्हणतो की हा देश नेमका कोणाचा, हे प्रश्न पडणारे जे काही होते त्या काळामध्ये खूप त्रास तर सगळ्यांना होतच होता. आणि त्यावेळेला मला असं वाटलं की आपण काहीतरी वेगळं करावं, जे आपण काम करत असतो, ऍक्टिव्हिजम करत असतो. म्हणून त्यावेळेला पिसाट सारखं मी नाझी जर्मनी बद्दल वाचलं. जवळपास 50-60 पुस्तकं मी त्यावेळेला वाचली, जास्त मानवी इश्यूजच्या बद्दलची वाचली. आणि आज जे एक एक आपल्याला जे दिसतंय, आता जुल्म के दौर वगैरे आपण ही सर्व फिल्म सगळ्या पाहिलेल्या आहेत, पण अक्षरशः आपल्याला जे आता दिसतंय हे हिटलरच्या जर्मनीच्या काळातली जी सुरुवात होती ती आपल्याला दिसायला लागलेली. हिटलरनी तिकडे नाझिझम जो आणला, जो फॅशिझमचा इटलीमधून आलेला जो होता, हा हिटलर पहिला फॅशिस्ट नव्हता. नाझी पार्टी त्यांनी तयार केली 1919 साली, परंतु त्या शतकाच्या सुरुवातीला हजारोच्या संख्येने लोक होते ज्यांना असं वाटायचं की लोकशाही नकोय, आणि हजारो लाखोंच्या संख्येने असे लोक होते ज्यांना वाटायचं की लोकशाही पाहिजे किंवा डावं. तिकडे कम्युनिस्ट खूप पॉवरफुल होते, लिबरल्स होते, फेमिनिस्ट होते, विचारवंत होते, हे सर्वजण होते जर्मनीमध्ये. वायमार रिपब्लिक होतं. पण ज्या वेळेला हिटलर उचललं त्यावेळेला त्यांनी काय म्हटलं होतं, हे जिंगोइझम होतं की पहिलं महायुद्ध आपण हरलो आणि आता आपल्याला जर्मनीला पुढे नेलं पाहिजे. आणि एक असं अखंड जर्मनी, रशिया पासून ते पोलंड पासून ते सर्व जे अखंड जर्मनी जे आहे हे आपल्याला सर्व एकत्रित केलं पाहिजे. आणि एकेकाळी कुठला तरी त्यांनी तो अटलांटिस का काहीतरी असा काढला होता, तिकडून हे सर्व आले लोक, आर्य लोक जे आले, यांचे एक नवं राष्ट्र निर्माण केलं पाहिजे आपण. याच्यासाठी आपल्याला जे कोणी आर्य नाहीत यांना आपण घालून टाकलं पाहिजे. म्हणजे यू आर नो लॉंगर जस्ट जर्मन, जर्मन मीन्स आर्यन. हे जे त्यांनी, आता मी त्या गोबेलच्याकडे नंतर येणार आहे, त्याचा जो प्रोपगंडा मिनिस्टर होता तो दुर्दैवाने तो आपल्या अनेक मिनिस्टर्स पेक्षा हुशार होता. जसं सर म्हणाले तसं त्यांच्याकडे खूप चांगले वॅगनर पासून वगैरे खूप चांगले चांगले म्युझिशियन्स होते, खूप विचारवंत होते. पण आपण जर पाहिलं तर तेच पडसाद आज आपल्याला दिसत नाहीयेत का. एक अखंड भारत होता, खूप मोठा भारत होता, आणि एक मोठी कॉन्स्पिरसी झाली, आणि त्या कॉन्स्पिरसीने एक भारताचा जो हिस्सा आहे तो सगळा हिस्सा काढून घेतला, आपल्याला सगळ्या बाजूने घेरले. आणि विरोधाभास बघा, 4000 वर्षापूर्वी आपण इतके हुशार होतो आणि आपली संस्कृती सर्वात चांगली होती, आणि तरी सुद्धा ही संस्कृती जी आहे कॉन्स्पिरसी जाते. बेसिक कॉन्ट्रडिक्शन इन टर्म्स. म्हणजे जर समजा आपण इतके होतो, प्रबल होतो, तर मग हे कसं काय झालं. आणि हे झालं म्हणजे एकेकाळी आपण होतो, पण जे आणलं म्हणजे काय, का सिस्टम सुद्धा मुसलमानांनी आहे. आता मी रेफरन्सेसची वाट बघते
कुरुक्षेत्रावरती कसं पांडव आणि कौरवांनी एकमेकांना मारलं ते कसं मुसलमानांनी शिकवलं. येईल, ते पण येईल हळूहळू. म्हणजे कोणत्याही चुलत भाऊ एकमेकांना मारतात, सख्खे चुलत भाऊ रणांगणावरती मारतात. पण सर्व ज्या गोष्टी आहेत या एका कॉन्स्पिरसीमुळे झाल्या आणि त्यामुळे भारतवर्ष जो होता तो तसा नाहीये. हे बरंच जी हिटलरची भांडणी आहे ती अशी आहे. त्यांना काही याच्याबद्दल संकोच नाही बरं का. जसं हिटलरने स्वस्तिक इकडून नेलं, उलट केलं त्यांनी, पण त्यांनी स्वस्तिक इकडून नेलं. तसंच हिटलरचे हे पुजारी आहेत, हिटलरचे हे वंशज आहेत. इथे जमलेले आपण सगळे फुले, आंबेडकर, गांधी यांची सर्वांची मुलं होत आपण. त्यांचा वारसा आपण चालवतोय. पण उघडपणे हिटलर हा चांगला होता आणि त्याची मांडणी चांगली होती हे सांगण्यामध्ये ह्यांना कुठे संकोच वाटत नाही. काँग्रेस आणि बाकी इतर पक्षांना किमान नाटक तरी करावं लागतं. त्यांचं मुसलमानांवरती फार प्रेम आहे म्हणून ते मुसलमानांना त्रास देतात. काँग्रेसच्या याच्यामध्ये ह्यांना त्या प्रेमाचं नाटक सुद्धा करायची काही गरज वाटत नाही. पाडगावकर सर जसं म्हणाले, इतरही सर्वच जण जे म्हणाले की राष्ट्रवादाच्या वेगवेगळ्या कल्पना असू शकतात आणि कल्चरल नॅशनलिझम, सांस्कृतिक राष्ट्रवाद, स्त्रियांनी कपडे कोणते घातले पाहिजेत, ही आपली 4000 वर्षाची संस्कृती बाईचे कपडे 2 इंच वर गेले तर डगमगते. आणि जर तुम्ही रामायण, महाभारत आणि या सर्वातले जर फोटोज पाहिले, त्या कपड्यांचे जर तुम्ही फोटो पाहिले, त्यापेक्षा जास्तच कपडे घालून मुली आणि फिरतायत रस्त्यावर. म्हणजे जर तुम्ही ज्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या, मॅस्क्युलिनिटीची कल्पना जी आज आहे, तुम्ही राम कृष्णांच्या पासून तुम्ही येशू ख्रिस्ताचा बघा, पैगंबर किंवा अल्लाचा चेहरा दाखवायचा नाही म्हणून आपल्याला माहित नाही. हे सर्व लांब केसाचे, सर्व जर तुम्ही पाहिले कोरलेले आयब्राऊज पासून आहेत आपले सगळे पुरुष, जे आपले सगळे जे देव आहेत, त्यांच्या अंगावरती दागिने, हातात अंगठ्या. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एका बाजूला, त्या अर्थाने मी असं म्हणेन का प्लुरलिझम होता, त्या काही चांगल्या गोष्टी होत्या, पण ते एका ठिकाणी ठेवायचं आणि इकडे दांभिक वागायचं, हे सुद्धा मला वाटतं की आपल्या कुठेतरी एका डीएनए मध्ये, रक्तामध्ये भिनलेलं आहे की बोलताना एक बोलायचं आणि त्याच्या बिलकुल उलट आपण जेव्हा वागतो. म्हणजे पिक्चर बघत असताना सर्वजण आपण त्या आई वडिलांच्या ओमपुरी वगैरे ते सगळे हरले की, आणि त्या मुला मुलीला लग्न करता आलं की आपण जेवढ्या टाळ्या वाजवतो, तोच तो पिक्चर बंद केल्यानंतर आपल्या स्वतःच्या मुलीच्या लग्नाला विरोध करतो. हे आपल्याला विरोधाभास दिसत नाही, त्याच्यात कोणताही कसलाही विरोधाभास दिसत नाही आपल्याला. हे जे वागणं आहे, आणि कुठेतरी आपण इनहेरंटली आपण सुपिरियर आहोत, हे आपल्या जाती व्यवस्थेने आपल्याला शिकवलं. कारण प्रश्न विचारणारच कोणी नाही ना. कोण प्रश्न विचारणार? प्रश्न विचारला तर जीभ छाटणार, लोह घालणार, शिष्या घालणार, हे सगळं करणार. त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारणार कोण? आणि जेव्हा हजारो वर्ष एखाद्या समुदायाला कधी प्रश्नच विचारला जात नाही, त्यावेळेला मला जे माहितीये ते बरोबर आहे आणि तुम्ही जर ते मानत नसाल तर फक्त तुम्हाला ते समजलं नाहीये. बघा, आता अमेरिकेत पण म्हणतात मुलांना शिस्त दिली लागवली पाहिजे. आता अमेरिकेत पण म्हणतात मुलांना असं केलं पाहिजे. आता त्यांना कळलं बघा, 2500 वर्षानंतर. आम्हाला आधीच कळलं, हे सगळंच आम्हाला आधी कळलं होतं. हे जे त्याला इनेटली कल्चरल नॅशनलिझम जो आहे, हा आपल्या अतिशय जो भिनलेला आहे, मला असं वाटतं हा जाती व्यवस्थेच्या मुळे, ज्याच्यामध्ये आपल्यामध्ये कोणालाही प्रश्नही विचारलेले नाही. आता ज्या काही गोष्टी, आता हिंसेबद्दल जर आपण बोललं, प्रोएक्टिव्ह व्हायलन्स आहे, रिएक्टिव्ह व्हायलन्स आहे, सेल्फ डिफेन्सचा व्हायलन्स आहे. पण ज्या वेळेला हिंसा करत असताना किंवा खच्चीकरण करत असताना त्या व्यक्तीला त्याचा आनंद वाटतो, हे खूप त्रासदायक आहे. म्हणजे आज जर तुम्ही पाहिलं, इंटरव्ह्यू जर तुम्ही पाहिलं, तर उघडपणे असं म्हटलेलं आहे की कन्हैया कुमारला आम्ही 3 तास बाहेर मारत होतो, त्याला लघवी झाली त्याच्या पॅन्ट मध्ये, तरी आम्ही त्याला 3 तास मारत होतो. नंतर पोलीस कस्टडीत जाऊन परत 3 तास त्याला मारलं, आणि आम्ही जेव्हा उभे होतो तेव्हा पोलीस म्हणत होते, ओके गुड सर, गुड, आम्ही युनिफॉर्म मध्ये आहोत म्हणून आम्ही इथे बाहेर मारू शकत नाही. जे मारणारा आणि त्यांच्या हातात देणारा मॉब हा तोच होता.
आणि ह्याच्यामध्ये जेव्हा खुनशी आनंद, हे तर काहीच नाही, आम्ही पेट्रोल बॉम्ब टाकणार आहोत. आणि जो कोणी सर्वात जास्त फाशी देईल, उज्ज्वल निकमन सारखे, हा राष्ट्रवादी माणूस होतो. आणि आपल्यासारखे लोक जे म्हणतील की देहदंड असावा की नसावा, आपण राष्ट्रद्रोही देतो. आणि इकडे मला वाटतं की एक ही भूताटकीची गोष्ट आहे. गोबेल्सचं भूत, जोसेफ गोबेल्सचं भूत वावरतंय सगळीकडे. हा हिटलरचा प्रोपगँडा मिनिस्टर होता. आज जे कोणी सेक्युलर लोक आहेत, यांना आता म्हटलं जातं स्युडो सेक्युलर. जणू काही सेक्युलर भाजपा आणि आरएसएस, म्हणजे त्यांना जमाते इस्लामी पण सेक्युलर वाटतं. कारण हे सर्व जे सर्व आहेत, हा धर्मांध आणि या सर्व ज्या शक्ती आहेत, या एकमेकांना पूरक असतात. या एकमेकांचं अस्तित्व एकमेकांवरती डिपेंडंट असतं. जेव्हा असगर भाईंच्या वरती, असगर अलींच्या वरती जेव्हा सय्यदना अटॅक करतात, तेव्हा बाळासाहेब ठाकरे सय्यदनांचं समर्थन करतात हे विसरू. ते त्या धर्मातल्या जे कोणी बंड करू इच्छित आहेत त्या माणसांच्या विरोधात येत नाहीत, हे आपण इथे विसरलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून हे जे गोबेल्सचं भूत आहे, जर तुम्ही असं म्हणालात की बाबा आपल्याला न्यूक्लिअर ह्या पद्धतीचं पाहिजे का, सूर्याचा आपण वापरू शकतो का ऊर्जा, तर तुम्ही राष्ट्रद्रोही. जर तुम्ही म्हणालात दलितांच्या वरती अन्याय होतो, तर तुम्ही राष्ट्रद्रोही. जर तुम्ही म्हणालात मुसलमानांना इथे वाटतं का नागरिक असल्यासारखं, तर तुम्ही राष्ट्रद्रोही. आता जसं मांडणी केलं, ह्याचा अर्थ जर तुम्ही आपल्या देशातल्या 80% नागरिकांच्या बाजूने असाल किंवा 90% नागरिकांच्या बाजूने असाल, तर तुम्ही राष्ट्रद्रोही. म्हणजे राष्ट्रवादाची संकल्पनाच त्यांनी अशी केलेली आहे की ती आता अशी मान्य झालेली आहे की तुम्ही राष्ट्रप्रेमी असाल, राष्ट्रप्रेमी म्हणजे देशप्रेम, राष्ट्रप्रेम, तर तुम्ही राष्ट्रद्रोही. जितकं तुम्ही पाकिस्तानच्या विरोधात बोलता, तितके तुम्ही राष्ट्रप्रेमी. म्हणजे सर्व जी संकल्पना झालेल्या आहेत, या इतक्या विद्रूप झालेल्या आहेत. आणि याचा परिणाम असा आहे की पूर्वी चार चौघांच्यात बोलायला जे लाजायचे लोक, त्या उघडपणे बोलतात, उघडपणे बोलतात. आणि आपल्याला कसं नेऊन चेपलंय बघा. वाजपेयी आपल्याला वाटायला लागले लिबरल आहेत अडवाणी आल्यानंतर. अडवाणीने पूर्ण रथयात्रा केली, पेटवत गेले सगळं, तेव्हा वाजपेयी लिबरल वाटायला लागले. मुरली मनोहर जोशी, तोगडिया वगैरे आल्यानंतर अडवाणी, आणि आता तर अडवाणींचं बिचाऱ्यांना बाजूला ठेवलंय म्हणून आपल्याला वाईटही वाटत. आता आपले सध्याचे पंतप्रधान आले, तरी पूर्वीचे सगळे लिबरल वाटायला लागले. मित्रांनो, मला जी भीती वाटते ती केवळ इतकी नाहीये की आता सध्या असलेले जे शासनाचे जे सर्वात अधिकारी आहेत ते हिटलर आहेत का. मला असं वाटतं की ह्याच्या नंतर कोण येईल का, की हे सुद्धा आपल्याला लिबरल वाटायला लागतील. याची भीती आहे, भीती उद्याची आहे. आपण जसे हळूहळू हळूहळू हळू, म्हणजे ते एक्सपेरिमेंट आहे ना, तुम्ही बेडकाला एकदम 30-20 डिग्री पासून जर तुम्ही 45 डिग्री पाण्यात टाकलं तर बेडूक मरतो. पण तुम्ही अर्धा डिग्री जर वाढवत गेलात तर तो 50-55 डिग्री पर्यंत जिवंत राहतो. मरायचं सगळ्यांनाच आहे, फक्त पहिल्यांदा कोण जाणार आणि नंतर कोण जाणार एवढाच मुद्दा आहे. परत हिटलरचं आपल्याला माहित असेल, त्याचे एसएस आणि एसए म्हणून असे दोन होते. एसए जे होते ते त्यांना ब्राऊन शर्ट्स म्हणायचे. एसएस जे होता हा त्याचा एलिट स्पॉट होता, म्हणजे आपण सध्याच्या आरएसएस ला आपण ते म्हणू शकतो. आणि एसए जे म्हणायचं की आपण बजरंग दल वगैरे, हे सगळे त्यांना स्टॉर्म ट्रूपर्स म्हणायचे. हे लोक रस्त्यावरती गाठून तुम्हाला मारायचे, प्रॉपर्टीचं नुकसान करायचे आणि अशा पद्धतीची दहशत निर्माण करायचे. एसए जे होते ते, या एसए च्या सारखे जे आहेत लोक, ते आज आपल्याला दिसत आहेत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन हल्ली जो लोन वोल्फ अटॅक म्हणतायत, दाभोलकरांना मारणं, कॉम्रेड पानसरेंना मारणं, कलबुर्गींना मारणं, जसं वामनाने बळीच्या चांगुलपणाचा करून दानी राजाला पाताळी पाठवलं, तसं या माणसांचं चांगुलपणा, यांची घरं, यांची मनं ही 24 तास उघडी होती सर्वांच्यासाठी. पण तो विश्वासघात करून त्या माणसांना जे मारलं गेलेलं आहे. आणि आता धमक्या मिळतात, तुम्हाला मॉर्निंग वॉकची गरज आहे,
किंवा मला आठवतं गुजरातच्या नंतर एक फोन आला होता, तेव्हा बाकीचं सगळं वगळलं तरी तो माणूस मला म्हणाला का तुझ्यावरती माझा जास्त राग आहे. मी म्हटलं का बरं माझ्यावरती जास्त राग आहे? कारण तुम्ही आतले गद्दार आहात. तुम्ही आतले गद्दार. कुमार सप्तर्षींना आलेले 2-3 पोस्टकार्ड आम्ही वाचली होती बरीचशी, लाल रंगाने. सप्तर्षी म्हणजे 7 ऋषींपासून वगैरे काय काय तुम्हाला जन्माला घातलं का वगैरे, म्हणजे अशा विचित्र काहीतरी हास्यास्पद, तेव्हा हास्यास्पद होत्या ह्या गोष्टी. पण आता असं झाले बार्किंग डॉग्स डू नॉट बाईट, नाउ दे डोंट नीड टू बार्क. आणि इफ दे बाईट नोबडी इज गोइंग टू से एनिथिंग. ह्या सर्व गोष्टींच्या मधून शेवटचं फक्त मला एवढंच म्हणायचंय की एकेकाला धरून ते बाजूला काढतायत आणि ते फोडतायत आणि मारतायत. आणि ते जे करतायत ते रिझनेबल होतं का, किंवा आपल्याला वाटणं ती हिंसा बरोबर होती का नाही, याचं एक उदाहरण म्हणजे त्याचे बीफ सापडले. बीफ होतं की नाही हे फोरेन्सिकला पाठवलं. माणूस मारल्यानंतर फोरेन्सिक रिपोर्ट यायला, किंवा घरामध्ये एखाद्या बाईला मारलं घरच्या लोकांनी तर फोरेन्सिक रिपोर्ट यायला महिने लागतात. आणि त्या रिपोर्टच्या वरून येतं का नाही ते बीफ नव्हतं, ते मटण होतं. याचा अर्थ समजा ते बीफ असतं तर मग त्याला मारणं बरोबर होतं का, हा प्रश्न. मला वाटतं बेसिक प्रश्न आपण इथे विचारायला पाहिजे की जनावरांना खाणं, त्या हरियाणामधल्या कुठल्या ठिकाणी कातडी घेऊन चाललेली, म्हणजे झज्जरला कातडी पहिल्यांदा दलिताने उतरवायची आणि मग ती कातडी टाकून जायचं. आणि मुसलमान खाटी आहे म्हणून तो त्या चामड्याचं काहीतरी करून लेदर मार्केट तो करणार. मग चामडं तुम्हाला सापडणार कोणाकडे? तुम्हाला चामडं सापडणारच अशा लोकांकडे जे नाही ना पंडित होऊ शकले, ज्यांना नाही ना ज्या नोकऱ्या मिळाल्या उच्च शिक्षणामुळे. आणि मग ते चामडं सापडलं की मग म्हणायचं की हे चामडं कोणाचं होतं. आणि माणसाचं चामडं नाही दिसलं, माणसाचं कातडं नाही दिसत आपल्याला. तर या सगळ्या गोष्टींच्या मुळे आपण बऱ्याचशा गोष्टी ह्या बरोबर होत्या की नाही ह्या प्रिन्सिपलच्या पातळीवरती न जाता टेक्निकॅलिटीजच्या पातळीवरती जेव्हा आपण उतरतो तेव्हा कुठेतरी आपल्या पूर्ण विचारसरणीला कुठेतरी धोका लागतो. स्ट्रॅटेजीच्या पातळीवरती बोलणारी गोष्ट वेगळी. एकेकांना जेव्हा हे पकडतील आणि मारतील तेव्हा त्याच हिटलरच्या जर्मनीमध्ये बर्टोल्ड ब्रेक्ट सारखा, ज्याच्यामध्ये प्रश्न नाही की जर्मनीमध्ये काही रेझिस्टन्स नव्हता असं नाहीये, प्रचंड होता. ज्या पद्धतीने डॉक्टर्सनी गॅस चेंबर्स उभे केले तुम्हाला माहित नसेल. गॅस चेंबर्स उभे करणं हे तिकडच्या डॉक्टर्सनी केलं. विकलांग लोकांना पहिलं मारलं गेलं, यहुदी नव्हते. पहिल्या 10,000 विकलांग मुलं होती. आणि हा राष्ट्रवाद लोकांच्या डोक्यात असा होता की विकलांग जन्माला आलेलं मूल स्वतः लोक जाऊन देत होते, जेव्हा माहित होतं की नंतर त्यांना मारलं जाणार आहे. पण माहित नाही, त्यांचे फोटो काढले जायचे, पत्र 5-6 महिन्यानंतरची पोस्टकार्ड लिहिली जायची, ती पाठवत जायची, मूल मारलेलं असायचं वर्षभरापूर्वी. मग सायकायट्रिक वॉर्ड्स मध्ये गॅस वापरला का तर गोळी घालणं किंवा इंजेक्शन देणं वॉज नॉट इकॉनॉमिकली प्रोडक्टिव्ह. प्रत्येक माणसासाठी एक इंजेक्शन, प्रत्येक माणसासाठी एक गोळी हे इकॉनॉमिकल नव्हतं. आणि म्हणून हजारो लोकांना मारण्यासाठी जे गॅस होता, हा गॅसचा जो होता पूर्ण, त्याला हिटलर व्हर्मिन म्हणायचा, व्हर्मिन म्हणायचा. आणि जे तिकडे औषध वापरलं गेलं गॅसच्या मधून जे होतं, इट वॉज टू किल rodents. झायक्लोन बी म्हणून जो गॅस वापरला गेला, इट वॉज टू किल rodents. आणि ह्याच्यामध्ये सगळं सेटअप करण्यामध्ये तिकडचे डॉक्टर्स होते. आणि जेव्हा सायकायट्रिक असायलम्स मधून काढला तेव्हा औश्विट्झ, ट्रेबलिंका आणि बाकी सर्व डेथ कॅम्प्स मध्ये हे सगळे ट्रान्सफर करण्यात आले. पण त्याचबरोबर विरोध करणारे सुद्धा डॉक्टर होते. ज्या पद्धतीने प्रचंड अत्याचार करणारा डॉक्टर मेंगेले होता, वेगवेगळ्या भयानक एक्सपेरिमेंट्स करणारा डॉक्टर मेंगेले होता, त्याच पद्धतीने हजारो डॉक्टर्स होते, ह्यांनी विरोध पण केला. आणि म्हणून एक
ऍज अन असाइड मी सांगते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बांधणीमध्ये सुद्धा फाउंडर्स मध्ये पण किती डॉक्टर्स होते. इट्स नॉट अ कोइन्सिडन्स की हायली एज्युकेटेड पीपल डज नॉट मीन दॅट दे आर प्रोग्रेसिव्ह. इट्स नॉट द सेम. त्याच्यामध्ये मॉडर्नायझेशनच्या बरोबर मॉडर्निटी ऑफ माइंड इज रिक्वायर्ड. आणि मला वाटतं 100 वर्ष 150 वर्ष लागतील ज्या वेळेला भारत उभा राहून म्हणेल की जे काही झालं 20 आणि 21व्या शतकामध्ये तुम्हाला लाज आणणार होईल ती पिढी तयार. ही जी नवी पिढी इथे बसलेली आहे, यांची मुलं, यांची नातवंड यांना प्रश्न विचारणार आहेत. यांना विचारणारे तुम्ही जिवंत कसे होतात? जेव्हा कोट्यावधी लोक मारले गेले तुमच्या देशात तेव्हा तुम्ही जिवंत कसे? आणि मी आज जगलेले आहे, मी जन्माला आले. दिस इटसेल्फ इज अ मॅटर ऑफ शेम. हे जर्मनीमध्ये आज शाळेतल्या मुलांना औश्विट्झ आणि बाकी सर्व डेथ कॅम्प्स मध्ये जाऊन फिरवून आणलं जातं की नेव्हर अगेन विल दिस बी रिपीट. मला वाटतं आपल्या जाती व्यवस्थेमुळे आणखी वेळ लागेल जायला, पण आंतरजातीय आंतरधर्मीय जितकी तुम्ही लग्न कराल तितक्या लवकर ही जाती व्यवस्था मोडकळीला येईल. शेवटी फक्त मार्टिन निमोलर हा एक प्रिस्ट होता, त्याची फक्त कविता सर्वांनाच माहिती आहे. त्या कवितेवरती खूप नंतर झालं, एडिशन झाल्या. तो असं म्हणतो, पहिल्यांदा ते यहुदींसाठी आले, पण मी यहुदी नव्हतो, मी गप्प बसलो. मग त्यानंतर ते आले कॅथलिक साठी, पण मी तर प्रोटेस्टंट होतो ना. मग ते आले ट्रेड युनियनिस्ट साठी, मग ते आले कम्युनिस्टांसाठी, मग ते आले स्त्रीवाद्यांसाठी, पण मला काय पॉलिटिक्सशी काय देणं घेणं होतं. मग ते समलिंगी लोकांसाठी आले वगैरे, पण मला काय त्याची देणं घेणं नव्हतं. पण नंतर काय झालं, ज्या दिवशी ते माझ्यासाठी आले त्यावेळेला मी वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं उरलं प्रश्न विचारायला की तुला का ते घेऊन जाते. आणि म्हणून मला वाटतं ह्या हॉलमध्ये जमलेले आपण आणि आपल्यासारखे हजारो लोक बाहेर असे आहेत जे हा दिवस येऊ देणार नाहीत. आणि जर आपल्याला जायचं असेल, स्वाभिमानाने जायचं असेल, तर आपण पहिल्याच्या बरोबर जाऊया. आपण एकटे शेवटी उरूया नको.